श्रीराम समर्थ. समर्थांच्या सर्व वाङ्मयात मनाचे श्लोक खूप महत्त्वाचे आहेत. हे श्लोक त्यांनी मनाला उपदेश करण्याकरता लिहिले. सर्व संतांच्या उपदेशाची उतारपेठ ही एकच आहे, मनाचे शुद्धीकरण आणि मनातील नको त्या गोष्टी काढून टाकायच्या आणि ते शुद्ध केलेले मन देवाला अर्पण करावे. जीवनात आपल्याला यश अपयश मिळते ते मनाच्या वृत्तीवरच अवलंबून असते. मनापासून केलेले कोणतेही काम चांगलेच होते. परमेश्वराने आपला उद्धार व्हावा म्हणून आपल्याला अनेक साधने दिलेली आहेत, पण हट्टी मन हे त्या साधनाच्या आडवंच येतं. अशा या मनाला अभ्यासाची सवय लावून त्याच्या नकळत वैराग्य काष्ट त्याच्या गळ्यात बांधलं तर मात्र आपण मनाला हवं तसं अगदी कसंही वळवू शकतो. अशा या सज्जन मनाचं सुंदर निरूपण पूर्वरंगात केलेलं आहे. मना सज्जना हित माझे करावे या श्लोकाच्या आधारे समर्थ शिष्या वेणाबाई यांनी काया वाचा आणि मन या तिन्ही स्तरांवरचे कर्म आपल्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने श्रीरामार्पण केले आहे. याचे हे उद्बोधक आणि रसाळ असे व्याख्यान आहे. वेणाबाईंचे सासर मिरजेला आणि माहेर कोल्हापूरला. 10व्या वर्षीच त्यांना वैधव्य आले. एकदा सासरी भागवताचे पारायण करत त्या अंगणात बसल्या होत्या. तेवढ्याच समर्थ त्यांच्या घरी आले. त्यांनी वेणाबाईंना उपदेश केला आणि पुढे गुरुपदेश आणि त्यांचा अनुग्रह घेतल्यावर समर्थांच्या मठात राहून त्या अध्यात्म श्रवण आणि अध्ययन करू लागल्या. वेणाबाईंची पदे आणि अभंग खूप आहेत. स्फुटकाव्य रचना अफाट आहे. त्यातील सीता स्वयंवर हे ओवीबद्ध काव्य विशेष महत्त्वाचे मानले जाते. एकदा वेणाबाईंनी देहासकट वैकुंठाला जाऊन येते असं आणि तेथील वर्तमान घेऊन येते असा विचार समर्थांना बोलून दाखवला. समर्थांना समजलंच की वेणाबाईंचा मृत्यूकाळ जवळ आला आहे. समर्थांनी शके 1600 चैत्र कृष्ण एकादशीच्या पर्वात वेणाबाईंच्या हातचे गोड जेवण घेऊन तिला सीता स्वयंवर आख्यानावर कीर्तन करायला सांगितले. चैत्र वद्य चतुर्दशीला कीर्तन संपलं, आरती झाली आणि वेणाबाईंनी समर्थांच्या पायावर डोके ठेवले आणि तिची प्राणज्योत अनंतात चिरंतन विलीन झाली. अशा ह्या समर्थांच्या लाडक्या कन्येचे हे आख्यान. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा. गमो पंथ अनंतया राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे. वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ.
यत्कीर्त्या पठनेन सर्वदोषां स्वान्तापहारः सदा सोऽयं मुक्तिरक्षितो विजयते श्रीरामदासगुरुः मला वाटते अंतर्वासादेवजाला समोदासिर्वापूर्वावे आपत्यापदी माधवी प्रेमदासा महाराजया सद्गुरु रामदासा समर्था प्राची संध्या काचे प्रतिशाया प्रज्ञादृष्टेरज्ञ श्रीरघुवा भक्ति वेदांत पासुमे वाचन वागीशाख्या वासुदेवस्य मूर्ति प्रणता ज्ञान संदोहन नमातुरतरगमहति सारस्वती प्रदम पतित पावना पूर्ण कामा पतित पावना पूर्ण कामा हो पूर्ण कामा राम 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 हो जय राम राम हो जय राम
सज्जना हित माझे करावे, मना सज्जना हित माझे करावे, मना सज्जना हित माझे करावे, मना सज्जना सज्जना हित माझे करावे, मना सज्जना हित माझे करावे, मना सज्जना हित दृढ चित्ती धरावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे, रघुनायका रघुनायका नायका रघुनायका रे रघुनायका रघुनायका नायका दृढ चित्ती धरावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे, रघुनायका रघुनायका दृढ चित्ती धरावे, मना सज्जना हित माझे करावे, मना सज्जना हित स्वामी महाराज तो स्वामी वायुसुताचा, महाराज तो स्वामी 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 महाराज तो स्वामी वायुसुताचा,
महाराज तो स्वामी महाराज तो स्वामी वायुसुताचा जना उद्धरी रे जना उद्धरी रे जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा मना सजना हित माझे करावे मना सजना हित माझे करावे मना मना सज्जना हित माझे करावे रघुनायका दृढ चित्ती धरावे महाराज तो स्वामी वायुसुताचा जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा रे मना सज्जना हित माझे करावे मना सज्जना 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 रे मना सज्जना हित माझे करावे दिर 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 तान दे रे ना दिर 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 तान दे रे ना 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 दिर 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 तान दे रे ना 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 दिर 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 तान दे रे ना ना दिर 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 तान दे रे ना 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 दिर 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 तान दिर 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 तान दे रे ना 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 दे रे ना 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 दे रे दिर 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 तान दिर 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 तान दिर 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 तान दे रे ना दिर 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 तान दे रे ना 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 दिर 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 तान ना दिर 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 तुम दिर 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 ना दिर 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 तुम दिर 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 ना दिर 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 तुम दिर 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 ना दिर 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 तुम दिर 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 ना दिर 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 तुम दिर 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 धिक्लाम तुम दिर दिर धिक्लाम तुम दिर दिर धा धा तिक कति कति गण धा 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 धिक्लाम तुम दिर दिर धिक्लाम तुम दिर दिर धा धा तिक कति कति गण धा 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 दिर 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 तान दे रे ना दिर 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 तान दिर 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 तान दिर 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 तान दे रे ना आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम् अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम् श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ राजाधिराज रामचंद्र महाराज की जय जय रघुवीर समर्थ। मुद्दाम आयोजित केलेल्या या कीर्तनाचा आनंद घ्यावा या अतिशय परिशुद्ध हेतून कीर्तनावर अत्यंत मनापासून प्रेम करणाऱ्या अशा उपस्थित सर्व भाविक आणि अधिकारी अशा श्रोत्यांना नमस्कार करून कीर्तनाला सुरुवात। श्रुतीच आहे
आनंदेन खल्विमानि भूतानि जायन्ते आनंदेन जातानि जीवन्ति आनंदम प्रविशम अभिविशन्ति तद विजिज्ञानस्व तद ब्रह्मेति. आणि असं आहे, जेव्हा एखाद्या कार्याची निर्मिती ज्या कारणातून होते, हे कार्य म्हणून ते कारण. नाही तर खरं तर जगत हे कार्य जर मानलं नाही तर ब्रह्माला कारण मानायचं कारण नाही. म्हणून ब्रह्म हे विनाकारण आहे. जय जय. पण तरी सर्वसामान्य जीवाला पटवून समजावून सांगता यावं याकरता काहीतरी मानावं लागतं. म्हणून मान्य केलं की जगताची निर्मिती झाली. कशापासून झाली? त्याचा कच्चा माल कुठला आहे? खरं म्हणायचं झालं तर ब्रह्म सगळ्यात पक्का माल आहे. पण व्यवहाराच्या भाषेत आपण आधी जे असतं त्याला कच्चा माल म्हणतो. उदाहरणार्थ आपल्या अंगावरचे कपडे कापसापासून निर्माण झाले, म्हणून कापसाचे सर्व गुणधर्म आपल्या कपड्यामध्ये आहेत. त्याच कापसाला विशिष्ट आकार दिला गेला आणि त्याला आपण वस्त्र म्हणू लागलो. अनेक नावं आपण दिली त्या वस्त्रांना, पण तरी सुद्धा हा कापूसच आहे. आणि जसा कापूस असतो, कापूस पेटतो, कपडाही पेटतो. कापसाचे जे जे गुणधर्म आहेत ते सगळे कपड्यामध्ये आहेतच आपल्या. मग ब्रह्मतत्वाचे सगळे गुणधर्म जर या जगताची निर्मिती ब्रह्मतत्वापासून झाली असं जर मानलं तर ब्रह्म कसं आहे? ते सत आहे, ते चित आहे आणि ते आनंद आहे. म्हणून जगत सुद्धा सच्चिदानंदच आहे असं म्हटलं तर सिद्धांताप्रमाणे गैर होणार नाही. पण तरी रोजचा अनुभव आनंदाचा आहे का? जगताचा जगत म्हणून विचार करतो, विश्व म्हणून विचार करतो, या देहाला देह म्हणून मान्यता देतो, माझा देह असंही म्हणतो, नव्हे मीच देह असंही मान्य करतो. त्यावेळेला सच्चिदानंद रूपाचा अनुभव कुठे गेला? आणि हा अनुभव जर हवा असेल, ज्याला हवा आहे त्याच्याकरता हे निरूपण आहे सद्गुरुनाथ. हवा जर असेल तर त्यानं काय करावं याचं निरूपण समर्थांनी या मनाच्या श्लोकात केलंय. मनाचा श्लोक पुन्हा एकदा उद्धृत करून घेऊया, त्याची आवृत्ती करूया आणि मग निरूपणाकडे वळूया. मना सज्जना हित माझे करावे, कशात हित? रघुनायका दृढ चित्ती धरावे. तो कसा आहे? ज्याला दृढ धरायचा आहे चित्तामध्ये, तो आहे कसा? महाराज तो स्वामी वायू सुदाचा आणि जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा. जय जय रघुवीर. सगळ्या संतांच्या उपदेशाची उतारपेठ एकमत सर कुठं असेल तर या मनाला उपदेश. तुकाराम महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे, नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. मनाची भूमिका सगळ्यांनीच मान्य केली आणि म्हणून मनाला उपदेश. एखाद्याला असं वाटेल परमार्थ हा विषय देहाचा आहे, देहानी काय प्रदक्षिणा नमस्कार जपजाप्य तीर्थयात्रा इत्यादी साधनं केवळ देहानं केली तर मोक्षापर्यंत मी जाईन असं एखाद्याला वाटेल. काही प्रमाणात ते खरंही आहे, कारण मन देहाला चिकटलंय म्हणून.
पण देहाच्याच पातळीवर जर शेवटपर्यंत हा परमार्थाचा पसारा राहिला तर संतांनी त्याला भातुकलीचे खेळ असं म्हटले. किती दिवस भातुकलीचे खेळ खेळणार? केव्हा तरी तो परमार्थ मनापर्यंत जाऊ दे रे. नाही तर बरीच वर्ष परमार्थात असून सुद्धा माणसाला असं वाटत असतं माझ्यासारखा परमार्थ कुणीच नाही केला, असं वाटू शकतं. म्हणून नेमकं साधन लक्षात येऊ देत. आणि ज्याच्या नेमकं साधन लक्षात आलं ना तो कमी श्रमात उद्धरून जातो. नेमकेपणा आणि संतांच्या उपदेशामध्ये आपल्याला नेमकेपणा दिसेल. प्रस्तुत श्लोकामध्ये समर्थ सांगतात मना सज्जना. मनालाच उपदेश करायचं सगळ्यात महत्वाचं, कारण मनाचं स्थान आपल्या देहामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे. कुठं मन बसवलेलं? मन बसवलंय कुठं आहे? कुठं मन? इंद्रिया आणि पराण्याहु. गीता श्रीमद भगवत गीता सांगून गेली इंद्रिया आणि पराण्याहु इंद्रियेभ्यः परं मनः मनसस्तु परा बुद्धि यो बुद्धे परतस्तु सः. गोपाल कृष्ण भगवान की. सगळ्यात बाहेरच्या बाजूला आपण एकमेकांना पाहतो म्हणजे देह पाहतो एकमेकांचे. आणि देह म्हणजे तरी काय? पंच ज्ञानेंद्रिय. विषय उपभोगण्याकरता पंच ज्ञानेंद्रिय सगळ्यात महत्वाची. त्यांना इकडून तिकडून नेण्याकरता पंच कर्मेंद्रिय. आणि हे 10चं साडगं नीट जगावं म्हणून काय? रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था, पचन संस्था, उत्सर्जन संस्था इत्यादी सगळ्या संस्था एकत्र केल्या की आपला देह तयार होतो. त्यातलं सगळ्यात आपण ज्याला इम्प्रेशन म्हणतो, समजा तुम्ही माझ्याकडे चालत आलात, मी असं म्हणणार आहे का अमक्यात अमक्याचा डोळा आला, त्यांचा कान पण आलेला दिसतोय बरोबर.